माझं नाव भाऊ सतीश टिपले वानेरी, मुक्काम पोस्ट वानेरी, तालुका सिंदखेड, जिल्हा चंद्रपूर। आमचा ग्रुप झेंडू ग्रुप, सगळ्यात मेन म्हणजे झेंडू ग्रुप नाव आहे। आणि आमचे सगळे मिळून आपले कनाडगाव पार्टी, रत्नापूर पार्टी झुकणारे लोक, सगळे गरीब लोक, मजूरदार लोक, मजुरी करणारे, शांत लोक, न दारू पिणारे असे आम्ही वावरतो। आणि सर आम्ही आता इतक्यामध्ये 4-5 खेळ जिंकले हिवाळ्यामध्ये, पण असे 1,50,000 छोटे छोटे। इथं पहिला खेळ झेंडूचं झालं, आजचा पहिला खेळ झाला झेंडूचा, विजयी मिळाला आम्हाला मस्तीमध्ये। झेंडू नाव आहे, एक आता पाखरू नाव आहे, गोऱ्याचा त्याचा मोगरा नाव ठेवला आहे। पाखरू आणि मोगरा हे भागडीचा खेळ झालाय। हे आमचे बैल, हे बैल इकडे बैल, हा पाखरू आणि हा झेंडू बैल। हा पाखरू बैल, पाखरू उर्फ मोगरा आणि हा झेंडू बैल। हा झेंडू बैल, झेंडू बैल आणि तो मोगरा। मी संदीप परशुराम राऊत, मुक्काम पोस्ट मोरखाळा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली। हा एक बैल माझा आहे आणि तो बैल टिपले साहेबाचा आहे। त्याच्यामुळे आणि मी ह्या सर्व ग्रुपचे सर्वात प्रथम पहिले अभिनंदन करतो आणि माझ्या सर्व टीमला मी जिंकल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो। एवढेच मी बोलतो। मी नितेश मुरलीधर पर्वते, राहणार रत्नापूर, तहसील शिंदेबाई, जिल्हा चंद्रपूर। आमचा दीदी आम्हाला जिका म्हणजे जिद्दीचा काम होता। आज आमचा बैल आहे पाखरू, त्याच्यामध्ये आमचा झेंडू। सगळ्यात अभिनंदन म्हणलं तर मालक आमचे जे सतीश भाऊ आहेत, हे झेंडूचे मालक आहेत आणि हे पाखरूचे मालक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं मला आमचे घडी मास्टर चंदूजी लोखंडे, त्याच्यानंतर भाऊ आकाश भाऊ बनसोड, रत्नापूर, तसेच कुशाल भाऊ ठेरकर। आमचा जो पुरा जो परिवार जो आहे, आमचा जो सगळे म्हणजे रत्नापूर, कनाडगाव आणि वानेरी आणि मित्रमंडळ, एवढ्या सगळ्यांचा जो आशीर्वाद जो आपल्याला म्हणून आज मिळाला मसलीमध्ये। आज आमची जिद्द होती की आपण बाबा चला बा पाळीचे पट रत्नापूरमध्ये कुठे कुठे खेळत होतो, पण आज जिद्द होती आम्हाला का इथं गेम आम्हाला करत होता मसलीमध्ये। आणि आज आमची पहिल्यांदा वेळ आहे इथं, हे पहिली वेळ होती आम्हाला। आज लहान लहान होतो आम्ही, आजपासून मलाही माझ्या वयाच्या नाही म्हणाल तरी आज मी 8वी-9वीत असतानाच मला हे सवय लागली, म्हणजे नाद लागला मला पटाचा, म्हणजे एक समजू शकता तुम्ही। सगळ्यामध्ये आम्हाला पैशाचं आम्हाला मोल नाही, आम्ही पैसा लावत नाही कुठंच। आम्हाला जिद्द होती का आपण आम्ही गेम खेळायचा बा म्हणून मसलीमध्ये येऊ। बस भाऊ धन्यवाद, आज विजय झाला आमचा, धन्यवाद भाऊ बद्दल। ठीक आहे भाऊ। माझं नाव आकाश रामदास बनसोड, राहणार रत्नापूर, तालुका शिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर। मला माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून मला पटाची शेवक लागली। सर्वप्रथम आमच्याकडे शंकरपट भरतात, पाडीचे पट, त्या पटापासून आम्ही मोठे झालो। पण आमचा गट हा सर्वात लहान गट, कोणी म्हणजे सर्वात लहान गट, त्या गटापासून आम्हाला शेवक लागली। या पटामध्ये हा मसली पट हा सर्वात फेमस पट आहे। या पटामध्ये सर्वात जास्त म्हणजे लोक हे मोठ्या गटाला जास्त महत्व देतात, आम्हासारख्या छोट्या गटाला कोणी महत्व देत नाही। आमच्याकडे एक बैल होता, आम्ही सर्वात फेमस पहिलेचे म्हणजे भाकरे गट, भाकऱ्याचे बैल म्हणजे भाकरे गट। त्या बैलासाठी आम्ही खूप काही केलं, त्या बैलाला आम्हाला बैल नव्हता भेटत एकेकाळी। आज आम्ही मोठे झालो, आम्हाला सतीश भाऊ सारखा या माणसाचा हात लागला, त्यांना आम्हाला बैल दिले आणि आम्ही या पटामध्ये इथपर्यंत पोहोचलो, लहानाचे मोठे झालो हे शंकरपटामुळे। आम्ही हे सर्व जे पोरं आहेत ते मजुरी करूनच सर्व मोठे झाले आहेत। बाकी आणि हा विजय हा आम्हाला पैशाचा नव्हता, आम्हाला हा विजय होता म्हणजे इमानदारीचा, जिद्दीचा विजय हा महत्वाचा होता फक्त आम्हासाठी, बाकी काय नाही। गुलाल हा बैलाला झाला पाहिजे होता, बाकी सर्व काय नाही। धन्यवाद। माझे नाव ऋत्विक सतीश टिपले, मी बैल मालकाचे मुलगा आहे। मी स्वतः बैलाजवळ राहतो, कारण माझा बैल असल्यासारखं माझ्या स्वतःच्या भावासारखा वच करतो बैलाची, त्याचा धुणं पुसणं वगैरे सर्व गोष्टी, औषध पाणी सगळा बैलाला काय झाला काय नाही सगळं करतो। स्वतः राहिल्याशिवाय पोटामध्ये बैलाचा बरोबर होत नाही। हे आमचे घडी मास्टर चंदू लोखंडे। माझा परिचय चंदूजी तुकाराम लोखंडे, राहणार रत्नापूर, तालुका सिंदेवाईचा आहे। आम्हाला बराच छंद आहे लहानपणापासून, पण आमच्याकडे जोड्या वगैरे अगोदर नव्हत्या, बंदीच्या अगोदर होते शंकरपट आपले गावरानी करायचे। त्याच्यानंतर मग आता हे बंदी उठल्यानंतर
जोड्या वगैरे लहानच्या छोट्याशा ग्रुपमध्ये हे माझे एवढे सर्व मुलं आहेत. या रे इकडे या बरा. हुशारराव, नितेशराव, प्रवीणराव, मोतीराम हे सर्व मला सहकार्य देतात. हे माझे मुलं 300 ते 400 रुपये फक्त रोजी करणारे मुलं आहेत. आणि आम्हाला 2 जानेवारी पासूनचा शंकरपट चालू होतात. आम्हाकडे थोडे असे 10-20 हजाराचे असे पण गेम राहतात, म्हणजे असं खुले आम राहतात, लोक दानीला सुद्धा राहतात. तशा पण आमचा विजय, आणि आम्हाला हा विजय महत्त्वाचा राहते. थोडक्यात का 5,000 मध्ये 10,000 मध्ये पण आम्ही खेळतून, त्याच्यामुळे मला याचा सर्व नाही का. आणि जो स्वप्न होता एकदा तरी आपण मसलीमध्ये जाऊन बा आणि आपण त्याचा विजय होऊन बा, हा स्वप्न आपल्या मुलांचा सर्वांचा पूर्ण झाला. त्याच्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे, खूप आनंदी सुद्धा आहे. नाव कुशल देवाजी ठेरकर, कन्नाडगाव. मला लहानपणापासूनची शौक आहे, बैल पोसण्याचे छंद आहे हा. आणि माझ्याकडे 2 बैल होते, सुपर बैल होते पटाचे. तर माझा गेम लागला होता, एक गेम लागला होता, काचकरनी फिक्सिंग केले, त्याच्यामुळे मी बैल पोसणी बंद केला. आता टिपले साहेबाच्या ग्रुपला माझा अटॅच आहे. आम्ही जिंकलो याचा अभिनंदन आहे. हारलेल्या जोडीचा अभिनंदन आहे. हार जीत हा शेवट नशिबाचा खेळ असते, आणि जिंकला म्हणून माणूस मोठा झाला हाही काही मोठा विषय नाही आहे. हार जीत जो माणूस हार पचवते त्यालाही खरी महत्व असते. सुजल सुरेश मेश्राम, रत्नापूर, जिल्हा चंद्रपूर. मी बैलाची सेवा करतो. पहिलं होतं मी बबलू जयस्वाल शिंदेबाई, त्याच्याकडे होतो. सचिन बुलबांधेन मला आणले होते. आता मी घरी रिकामाच राहतो, तर मला चंदूजी लोखंडेंना चल म्हणले, तर मला रोजी काही नाही, 200 रुपये आहे, पण मी बैलाची पुरी सेवा करतो. एवढे बोलतो. जय हिंद, जय भारत.